ठरलं तर मागच्या आजच्या भागाची सुरुवात होते अश्विन पासून. तर आता इथे अश्विन खूप विचलित असलेलं दाखवलंय. आता त्याला कसली तरी भीती वाटत असते आणि त्याला खूप टेन्शनही आलेलं असतं. ज्या बाईचं तुला तोंडही बघायचं नाही आहे ना, तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाटतंय असं म्हणते प्रिया. आणि हे सगळं त्याला फ्लॅशबॅक मधून आठवत असतं. तर आता त्याला आठवतं, हे बघ तू हवं तर माझ्याशी संबंध तोड, पण आपल्या बाळाशी नको प्लीज असं म्हणते ती. एक काम कर, तू आपल्या बाळाची DNA टेस्ट करून घे, मग तरी तुझी काळजी मिटेल ना आणि खात्री पटेल ना तुला, असं म्हटलेली स्थिती सगळं आठवत आता इथे अश्विनला. आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. तर आता तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो. तर आता तो अश्विनला बघतो. तर आता तो अश्विनच्या खांद्यावरती हात ठेवतो. अश्विन. तर आता इथे अश्विन घट्ट मिठी मारतो अर्जुनला. तर आता तो रडत असतो खूप. काय रे अश्विन, काय झालं असं म्हणतो अर्जुन. मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करतोय, आनंदाने सगळ्यांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतोय, पण मला हे सारखं खोटं आनंद राहण्याचा आणि खोटं हसण्याचा कंटाळा आलाय रे असं म्हणतो अश्विन. जरा शांत हो असं म्हणतो अर्जुन. प्रयत्न करतोय मी असं म्हणतो अश्विन, पण आता बाहेर बाळाबद्दल बोलत जात होतं, मला कसं तरी वाटत होतं रे असं म्हणतो तो. मला सहनच होत नव्हतं तिथे. मी हे सगळं कसं हँडल करतोय ना हे मला कळतच नाही असं म्हणतो तो. तू डोकं शांत ठेवशील ना तर तुला सगळं हँडल करायला जमेल असं म्हणतो अर्जुन. ते असं माझ्यासोबत का करतोय असं म्हणतो अश्विन. त्याने प्रियाचं सगळं सत्य माझ्यासमोर आणलं आणि नंतर कळलं की ती प्रेग्नेंट आहे असं म्हणतो अश्विन. काय अर्थ आहे या सगळ्याला असं म्हणतो अश्विन. तेच कळत नाही मला असं म्हणतो तो. हे बघ तू तू निर्णय घेतलायस ना असं म्हणतो आता अर्जुन. प्रियाचं बाळ तुला नकोय, ते जरी तुझं असलं तरी सुद्धा तू त्याला एक्सेप्ट करणार नाहीस असं म्हणतो अर्जुन. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का असं म्हणतो अर्जुन. आणि तुझा निर्णय ठाम असेल तर त्याच्याबद्दल विचार काय करतोयस असं म्हणतो अर्जुन. आपल्या मनात काय विचार येतात त्या आपल्या हातात कुठे असतं असं म्हणतो अश्विन. पण तुला ते प्रयत्न करावे लागतीलच असं म्हणतो अर्जुन. आणि हे प्रॉब्लेम तरी होणारच, त्यामुळे आता घरच्या सगळ्यांपासून आम्ही लपवलंय, पण असाच तू राहिला ना स्ट्रेसमध्ये तर मॉम डॅडना नक्की कळेल काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं म्हणतो अर्जुन. आणि मग प्रियाची प्रेग्नन्सी लपवणं खूप अवघड होऊन जाईल असं म्हणतो आता अर्जुन. तर अश्विन खूप रडत असतो. दादा तुला माहितीये आपल्या घरातले सगळे कसे आहेत, मम्मा डॅड प्रियाच्या बाबतीत कठोर झाले, पण बाळाच्या बाबतीत ते कसं काय होतील असं म्हणतो आता अश्विन. मम्माला कळलं ना की प्रिया प्रेग्नेंट आहे तर ती खूप वीक पडेल असं म्हणतो अश्विन. आणि त्यानंतर जे काय होईल ना ते मला नको आहे असं म्हणतो अश्विन. मला कुठल्याही परिस्थितीत ती मुलगी परत या घरात नको आहे असं म्हणतो अश्विन. पण कायमचं लपून ठेवायचंय का हे असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो आता अश्विन. ते कसं मॅनेज करायचंय मला आता माहिती नाहीये, पण मॅनेज करायचंय तेवढं मात्र नक्की असं म्हणतो आता अश्विन. ते बाळ माझ्यासोबत राहिलं ना तर मला सतत आठवण करून देत राहील की त्याची आई माझ्यासोबत कशी वागली असं म्हणतो अश्विन. त्यामुळे ती मला नको आहे आणि ते बाळ सुद्धा असं म्हणतो आता अश्विन. आणि तो खूप रडत असतो. तेवढ्यातच आता पोस्टमॅन येत असतो सुभेदारांच्या घरामध्ये. तर आता तो अन्नपूर्णा निवाससमोरून थांबलेला असतो. तू तुझ्या डिसिजनवर फर्म आहेस तर मग एवढा त्रास काय करून घेतोय स्वतःला असं म्हणतो आता अर्जुन. प्रियाचा आणि त्या बाळाचा विचार सुद्धा करू नकोस तू असं म्हणतो अर्जुन. मला माहिती आहे हे सगळं सांगणं खूप सोपं आहे, पण करणं खूप कठीण आहे असं म्हणतो अर्जुन. पण ऍटलिस्ट मॉम डॅड समोर तरी नको ना असं वीक पडूस असं म्हणतो अर्जुन. तर आता तेवढ्यातच पोस्टमॅन येत असतो बघा प्रेक्षक. हो प्रियाचं लेटर घेऊन आतमध्ये. आणि तो येतच असतो घराकडे आणि अर्जुन आणि अश्विन बोलत असतात इथे. अश्विन आता अर्जुनकडे बघतो. तो म्हणतो, दादा तू मला दिलेलं वचन पाळणार आहेस ना असं म्हणतो तो. तू सायली वहिनीला हे सांगणार नाहीस ना असं म्हणतो अश्विन. तिला ह्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं ना तर ती मागचं सगळं विसरून प्रियाला घरी परत आणेन असं म्हणतो अश्विन. प्लीज असं म्हणतो तो. सायली कशी आहे माहिती आहे मला असं म्हणतो अर्जुन. तिला काही सांगितलेलं नाही आहे मी असं म्हणतो अर्जुन. किती मूर्ख आहे ती लोक, म्हणजे बाळ आहे पोटात म्हणजे तिला किती गुन्हे माफ, म्हणजे ती 10 खून सुद्धा करू शकते. काय बावडपण आहे खरंच प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षकावर ठरलं तर मगचं TRP अजिबात वाढत नाहीये. जेवढं होतं ना तेवढंच आहे केव्हापासून. त्याला रिझन हेच आहे कारण ह्या लोकांनी असे पात्र बनवले आहेत की म्हणजे त्या खुनी प्रियाला ही लोक सोडवायला तयार आहेत जर ती प्रेग्नेंट असेल तर. असं दाखवल्यावर कशाला कोण सिरियल बघतील ना प्रेक्षक हो. खुनी हा खुनीच असतो, गरोदर असू दे किंवा नसू देत. काय दाखवतात खरंच प्रेक्षक हो. म्हणजे माणसाला सुटका नाहीच ना, कारण माणसं तर कधी गरोदर होतच नाहीत. तर आता हे तर बरंच आहे, म्हणजे गरोदर आहे तर तिला सुटका व्हावी. काय हे खरंच प्रेक्षक हो. तुम्हाला पटतंय का कमेंट करून नक्की सांगा. हे बघ अश्विन, त्या बाळाच्या बाबतीत काय करायचं हा निर्णय फक्त तुझा आहे आणि तू जे म्हणशील ते मी करेन असं म्हणतो अर्जुन. थँक्यू असं म्हणतो अश्विन. पण असं सॅड राहून का होणार आहे का असं म्हणतो अर्जुन. एक तर हसत सुद्धा नाही आहेस तू, चल बाहेर चल, सगळे वाट बघताय तुझी असं म्हणतो अर्जुन. ओके असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि असं म्हणून तो अश्रू पुसतो आता अश्विनचे. चल असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन अश्विनला बाहेर घेऊन जातो. तर आता इथे सगळेजण बारशाचे गिफ्ट ओपन करून बघत असतात. तर आता बाळासोबत खेळत सुद्धा असते प्रतिमा आणि सायली. तर आता विमला मात्र सगळ्यांना ज्यूस वगैरे देत असते. तेवढ्यातच पोस्टमॅन आलेला असतो. कल्पना सुभेदारांसाठी पत्र आहे असं म्हणतो पोस्टमॅन. माझं पत्र असं म्हणते कल्पना. मला कोणी पत्र पाठवलं असेल असं म्हणते कल्पना. मी बघते थांबा असं म्हणते सायली. तर तेवढ्यातच अर्जुन येत असतो अश्विन सोबत आउट हाऊस मधून. तर आता इथे सायली जाते ते लेटर घेण्यासाठी. तेवढ्यातच अलाराम वाजतो सगळ्यांच्या फोनमध्ये. चला सायलीच्या जेवणाची वेळ झाली असं म्हणतात.
सगळे. तर आता अर्जुन म्हणतो चला जेवून घ्या आता असं म्हणतो तो. बारशा दिवशी तरी तुम्ही ही अलार्म बंद ठेवायला पाहिजे होते असं म्हणते आता सायली. मी असं मध्येच सगळ्यांच्या जेवायला बसणार आहे का असं म्हणते सायली. कुणाला वाईट नाही वाटणार, सगळ्यांना माहितीये तू प्रेग्नेंट आहेस आणि तुला वेळेवर जेवायला हवं असं म्हणतो तो. पोस्टमॅन तटकळ तू बाय असं म्हणते सायली. मी आहे ना, मी घेतो, मी आलो असं म्हणतो आता अर्जुन. हे बघा काळजी कमी आणि तुमचा शिस्तपणा जास्त झाला असं म्हणते ती. वेळ झालाय की नाही असं म्हणतो अर्जुन. जा जाऊन जेव जा चल असं म्हणतो तो. आई असं म्हणते सायली. सांगा नाही ना, बघा कसं करतायत हे, अशी एकटी जेवायला बसणार आहे का, सगळे एकत्र जेवायला बसून असं म्हणते सायली. मम्मा तू समजाव ना हिला, वेळ झाली ना जेवायची, वाढ हिला जेवायला असं म्हणतो अर्जुन. सायली तू वैतागू नकोस असं म्हणते आता कल्पना. चल चल असं म्हणते ती. चल असं म्हणते ती. आलो हा असं म्हणतो अर्जुन आणि तो पोस्टमॅनकडे जातो. तर द्या असं म्हणतो तो. कुठून आलाय असं म्हणतो तो. जेलमधून असं म्हणतो तो पोस्टमॅन. अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर आता इथे हातामध्ये घेतलेलं असतं ते लेटर आता अर्जुन. तर आता तो वाचून बघतो. तर प्रियाचं लेटर असतं ते. अर्जुनच्या हातातून खाली पडतं ते लेटर. अर्जुन असं म्हणते अस्मिता कोणाचं पत्र आहे. तर त्या अर्जुनच्या हातातून पडलेलं असतं ते पत्र. ते इन्व्हिटेशन आहे, लेडीज पार्टीचं इन्व्हिटेशन आहे असं म्हणतो अर्जुन. तर कल्पना म्हणते मी तर कुठल्याच क्लबची मेंबर नाही असं म्हणते कल्पना. अगं तुझ्या एखाद्या मैत्रिणीने पाठवलं असेल, तू माझ्या बायकोला जेवायला वाटणार असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायलीला जेवायला वाढत असते कल्पना. तर बाळासोबत बाकीचे सगळे खेळत असतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो अश्विन चैतन्य डेकोरेशनचं बघायचंय. तर आता इथे अश्विन बघतो अर्जुनकडे आणि तो येतो बाहेर. काय काय झालं असं म्हणतो अश्विन आणि चैतन्य पण येतो. जेलून पत्र आलंय असं म्हणतो आता अर्जुन. प्रियाने मम्माला पाठवलंय असं म्हणतो तो. काय असं म्हणतो आता अश्विन. अरे काय लिहिलंय त्यात असं म्हणतो तो. हेच किती प्रेग्नेंट आहे असं म्हणतो अर्जुन. आता तो लेटर दाखवतो अर्जुन अश्विनला. तर आता तो ते पत्र उघडतं. तर आता चैतन्य सुद्धा वाचतो ते पेपर. म्हणजे जे पत्र लिहिलेलं असतं ना प्रियाने त्या पेपरवरती ते वाचतो तो पण. तर आता इथे अश्विन खूप भावूक झालेला असतो पत्र वाचून. ह्या मुलीचा ना नीचपणा कधीच कमी होणार नाही असं म्हणतो अश्विन. तिला कळलंय की आता आपण घरी सांगणार नाही आहोत, तर ती मम्मापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते असं म्हणतो अश्विन. तिला चांगलंच माहिती आहे की मम्मा किती हळवी येते असं म्हणतो अश्विन. ऐक चैतन्य दादा, काही झालं तर हे पत्र मम्मापर्यंत पोचता कामा नये असं म्हणतो अश्विन. म्हणजे तू म्हणतोस की हे पत्र डिस्ट्रॉय करायचं असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अश्विन. हे तुझ्याकडेच ठेव असं म्हणतो अर्जुन. काय करायचं तूच ठरव असं म्हणतो अर्जुन. तर आता ते पत्र घेतो अश्विन आणि तो ठेवून घेतो त्या एनव्हलपमध्ये. तर आता प्रताप म्हणतो काय रे तुमच्या गप्पा झाल्या की नाही असं म्हणतो आता प्रताप. चला आत जेवायला चला असं म्हणतो प्रताप. हो हो आलो आलो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळेच आतमध्ये येतात अश्विन चैतन्य आणि अर्जुन. तर आता रात्रीची वेळ असते. तर आता सायली आपल्या रूम मध्ये असते. तर अर्जुन पण रूम मध्ये येतो. तर आता सायली म्हणते मी जरा लवकर झोपते हा, जमल्यासारखं झालंय मला असं म्हणते ती. हो ह्या दिवसात तर मला होतं, मी ऐकलं पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं त्याने झोप झोप आराम कर असं म्हणतो अर्जुन. तर आता तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा आपटतो त्यांच्या रूमचा. मी बघतो असं म्हणतो अर्जुन. तर कोणीतरी नॉक केलेलं असतं त्यांचा दरवाजा. डॅड मम्मा असं म्हणतो अर्जुन. या ना असं म्हणतो तो. तर आता प्रताप आणि कल्पना आलेले असतात. अर्जुन सायली तुम्ही आम्हाला एवढी गोड बातमी दिली आहे ना, तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं असं म्हणते आता कल्पना. आणि तुम्ही तुमच्या करतानी बाळाच्या करता साकडं घालालच, पण कुलदेवतेकडे हेही हट्ट धरा की अस्मिता आणि अश्विनचं आयुष्य सुद्धा मार्गी लागू देत असं म्हणते कल्पना. मम्मा अश्विन आणि अस्मिता मोठे आहेत, ते आपला प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करतील असं म्हणतो अर्जुन. त्यासाठी रात्राक्षाला करावी आणि स्पेसिफिक मंदिरात जाऊनच पूजा करायची असं म्हणतो आता अर्जुन. अरे अर्जुन असं म्हणतो प्रताप. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. कल्पनाला जर वाटतंय तर तुम्ही जाऊन या ना देवदर्शनाला असं म्हणतो प्रताप. काय हरकत आहे, चालेल आहे असं म्हणते सायली. तुम्हा दोघांची इच्छा आहे ना, मग आम्ही नक्की जाऊ असं म्हणते सायली. मला माहिती होतं की तू माझा ऐकशीलच असं म्हणते कल्पना. बरं ते मंदिर आहे ना आपलं, ते पनवेल पासून थोडं दूर आहे. त्यात तुम्ही गाडी घेऊनच जा आणि तुम्हाला लागेल ते खाण्यापिण्याचं सगळं सामान, तुझी औषधं व्यवस्थित पॅक करून ठेवेन. पण सायली बाहेरचं काय खायचं नाही असं म्हणते कल्पना. हो ओके मम्मा असं म्हणतो अर्जुन. तुझी इच्छा आहे तर आम्ही नक्की जाऊ असं म्हणतो तो. अँड डोंट वरी, तुझ्या सुनेची नीट काळजी घेईन मी असं म्हणतो अर्जुन. हे माहिती आहे ना मला असं म्हणतो प्रताप. त्यामुळे सगळं माहिती आहे मला. उद्या जर हिला वाटलं की ताण लागली आहे तर तू विहीर खणशील आणि जर हिला भूक लागली तर शेती करशील ना असं म्हणतो प्रताप. डॅड असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळे हसतात. तर कल्पना म्हणते बरं तुम्ही उद्याच जाल ना असं म्हणते कल्पना. उद्या असं म्हणतो अर्जुन. उद्या ऍक्च्युली माझं महत्वाच्या मीटिंग्स आहेत मम्मा असं म्हणतो अर्जुन. हो हो असं म्हणते सायली. उद्याचा एक दिवस सगळ्या मीटिंग चैतन्य भाऊजी बघतील असं म्हणते सायली. आम्ही जाऊ तर सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तर मग नो डिस्कशन, जाऊ द्या असं म्हणतो आता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो ठीक आहे मग तुम्ही आराम करा आम्ही येतो असं म्हणतो प्रताप. हो असं म्हणतो आता अर्जुन. चला असं म्हणतो तो. गुड नाईट असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे कल्पना प्रताप जातात. तर आता दरवाजा बंद करून घेतो अर्जुन. तर आता सायली म्हणते अर्जुनला आई तुम्हाला काही करायला सांगितले तर तुम्ही नकार घंटा का चालू करता हो असं म्हणते सायली अर्जुनला. आणि देवदर्शनासाठी एक दिवस काढायला काय हरकत होती असं म्हणते सायली. अगं पण मी हो म्हणालो ना असं म्हणतो अर्जुन. वाद घातलातच ना
तुम्ही त्यांच्यासोबत असं म्हणते सायली. आईंचं इतकं सोपं म्हणणं होतं की तिन्ही मुलांसाठी मागणं मागावं म्हणून. अहो आईंच्या मनात भीती बसलीये ह्या घरावर आणि कोणतं संकट नको यायला. तुम्हाला कळत नाही का अहो एवढ्या साध्या गोष्टी असं म्हणते सायली. आणि इतकी साधी गोष्ट वाद न घालता करता आली असती ना असं म्हणते सायली. तुझ्यासाठीच मी ट्रॅव्हल अवॉइड करत होतो असं म्हणतो अर्जुन. एवढ्या छोट्या प्रवासाचा मला त्रास होणार नाही असं म्हणते सायली. आपण गाडीत बसणार आहोत, देवदर्शन घेणार आहोत आणि रात्रीच परत येणार आहोत असं म्हणते सायली. एवढ्याशा प्रवासाचा मला काय त्रास होणार आहे असं म्हणते सायली. अगं पण मी तुझाच विचार करत होतो असं म्हणतो अर्जुन. थोडासा आईंचा पण विचार करा ना मग असं म्हणते सायली. हे बघू शकतात त्यांनी त्यांच्या मुलांना दुःखामध्ये असं म्हणते सायली. पॉडकास्ट मध्ये पण म्हणाले होते अशा टाइम मध्ये मूड स्विंग्स खूप होतात असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणते सायली. चुकलं बाय मिस्टेक. आता काय शिक्षा करणार आहेस तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. तुमची आता शिक्षा हीच आहे की तुम्ही जाऊन झोपा आणि उद्याची तयारी करा असं म्हणते सायली. ओके मॅडम. शांत असं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच अलार्म होतो. तर आता सायलीला कंटाळा येतो. बायको तुझा फोन काय सांगतोय बघ, पाणी पिण्याची वेळ झालेली आहे, सो पाणी पिऊन घे आता असं म्हणतो अर्जुन. तर सायली खूप चिडलेली असते तर ती पाणी प्यायला जातच नाही. ओ माय गॉड असं म्हणतो अर्जुन. बायको रुसली. मग नवऱ्यावर रुसली ना तर चालेल, पाण्यावर रुसायचं नाही मग. प्रेग्नेंट बायको नाही तर नाहीच नाही असं म्हणतो तो. बायको असं म्हणतो अर्जुन. तू देवदर्शनाला सुद्धा अशीच येणार आहेस रुसलेली असं म्हणतो अर्जुन. आंबाबाई बालाजीवर रुसून बसली होती ना तशीच रुसून बसलीस तू असं म्हणतो अर्जुन. डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर रुसवा असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट तुम्हाला ही अख्ख्या कशी काय माहित? अंबाबाई बालाजी वगैरे तुम्हाला कसं काय माहित असं म्हणते आता सायली. हा वर्ड माहित नाही मला पण ही गोष्ट मात्र मला माहिती आहे असं म्हणतो तो. चांगला बाप व्हायच्या पॉडकास्ट मध्ये ही स्टोरी सुद्धा होती असं म्हणतो तो. ही गोष्ट सुद्धा येते त्यात. उद्या जर माझ्या बाळाने मला विचारलं की बालाजीवर कोण रुसून बसलं होतं डॅड आणि का, तर माझ्याकडे उत्तर असायला हवं ना. परफेक्ट बाबाचा अभ्यास करणं खूप खोल दिसतोय असं म्हणते सायली. हा सगळा अभ्यास त्या पॉडकास्ट मध्ये आहे असं म्हणतो अर्जुन. म्हणून मी हुशार होत चाललोय असं म्हणतो अर्जुन. असं म्हणते सायली आणि जाते ती झोपायला. तर आता ती ब्लँकेट घ्यायला जाते. तर आता अंबाबाईचा राग पाणी पिल्याशिवाय नाही जाणार असं म्हणतो अर्जुन. देवी जल प्रशन करा असं म्हणतो अर्जुन. सतत हट्टा सुचते का हो तुम्हाला असं म्हणते सायली. नाही मला फक्त माझी बायको हसत राहिली पाहिजे असं म्हणतो अर्जुन. स्मित हास्य पाहिजे तिचं तोंडावर. का बाळत आहे ना बायको. स्मिताच्या बाळाचं नाव किती गोड ठेवलंयस तू स्मित असं म्हणतो अर्जुन. खूप आवडले मला असं म्हणतो अर्जुन. आपल्या बाळासाठी पण असंच एखादं नाव मिळालं पाहिजे असं म्हणतो अर्जुन. एक काम कर इथे असं म्हणतो तो. तर आता इथे सायलीला बोलवतो तो. आता पाणी पिता पिता आपल्या बाळासाठी एक सुंदर नावाचा विचार कर असं म्हणतो अर्जुन सायलीला. असं नाव ज्यात आपल्या दोघांच्या नावाचं काहीतरी असायला पाहिजे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे अर्जुन सायली सार्जुन असं म्हणतो तो. काही काय असं म्हणते सायली. अंजली असं म्हणतो तो. असं म्हणते सायली. हे नाव छान आहे पण मुलगा झाला तर सरजू असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता दोघे खूप असतात. तेवढ्यातच परत कोणीतरी नॉक करतो त्यांचा दरवाजा. तर आता तो जातो दरवाजा उघडण्यासाठी. मम्मा असं म्हणतो अर्जुन. काय झालं? अरे अर्जुन मग अशी विचारायचं राहिलंच असं म्हणते कल्पना. माझं पत्र आलं होतं ना ते तुझ्याकडे आहे ना असं म्हणते कल्पना. मला देतो जरा, मी बघू तरी दे, मला कुणी पत्र पाठवलंय ते असं म्हणते कल्पना. तर आता अर्जुन काय बोलूच शकत नाही. मला वाटलं होतं मम्मा त्या पत्राबद्दल विसरून गेले असेल पण आता काय सांगू मी हिला असं म्हणतो आता अर्जुन. काय हो असं म्हणते सायली. पत्र कुठं ठेवलंय तुम्ही असं म्हणते ती. मला सांगा ना मी देऊ का काढून असं म्हणते सायली. नाही आहे ना आहे असं म्हणतो अर्जुन. देतो ना एक मिनिट असं म्हणतो तो. तर आता इथे जातो तो. तर आता तो उघडतो आपल्या कपाटाचा दरवाजा. या शेवटच्या खिशातच ठेवलं होतं मी असं म्हणतो अर्जुन. तर आता तो शोधत असतो तर त्याला मिळतच नसतं. अरे सापडत नाही का असं म्हणते आता कल्पना. नाही मी खिशातच ठेवलं होतं पण काय आता कळत नाही कुठे असं म्हणतो अर्जुन. हा आय थिंक प्रतिमा त्याला सोडायला गेलो होतं ना बहुतेक पडलं असेल खिशातून असं म्हणतो अर्जुन. असं काय करताय तुम्ही असं म्हणते सायली. इतका वेंधळेपणा कसं करता असं म्हणते सायली. ते पत्र तुम्हाला सांभाळता आलं नाही असं म्हणते सायली. अगं जाऊ देत ग, पार्टीचं इन्व्हिटेशन होतं म्हणालास ना तू असं म्हणते कल्पना. मग काय फार काय महत्वाचं नाही असं म्हणते कल्पना. ते एका मैत्रिणीने पाठवलं असेल ना तर ग्रुपमध्ये रिमाइंडर येईल असं म्हणते कल्पना. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॉम असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे काय हरकत नाही आहे, तुम्ही झोपा आता असं म्हणते कल्पना. तुम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचंय असं म्हणते कल्पना. हो असं म्हणतो अर्जुन. चला गुड नाईट असं म्हणते आता कल्पना. गुड नाईट असं म्हणतो अर्जुन. तर तो येऊन आता दरवाजा लावतो. तर काय हो असं म्हणते सायली. किती वेंधळेपणा करत असा तुम्ही. आता मी म्हणू का तुम्हाला मिस्टर गडबड घोटाळा असं म्हणते आता सायली. असं होतं कधी कधी होतं असं म्हणतो अर्जुन. मम्मा म्हणाली ना काही इम्पॉर्टंट नाही आहे मग झालं ना असं म्हणतो तो. तू कशाला कटकट करतेस आता असं म्हणतो तो. आणि ठेवतो आपलं शर्ट आतमध्ये येस असं म्हणतो तो. तर आता सायली बघत असते त्याच्याकडे. ठेवले कपडे आतमध्ये असं म्हणतो अर्जुन. काय असं काय बघतेस आता असं म्हणतो तो. काय केलं मी, लपवता का काही माझ्यापासून असं म्हणते आता सायली. असं काय वाटतंय तुला असं म्हणतो अर्जुन. आणि मी का लपू तुझ्यापासून काही असं म्हणतो तो. काय लपवत असाल ना तुम्ही माझ्यापासून तरच अशी उगाची चिडचिड होते तुमची म्हणून म्हटलं मी असं म्हणते सायली. नाही ग असं खरंच काय नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता ती बघतच असते त्याच्याकडे. झोप ना उशीर झालाय, उद्या सकाळी लवकर जायचंय आपल्याला असं म्हणतो तो. माझा झोपण्याचा अलार्म लावता ना तुम्ही, तो वाजला नाही अजून असं म्हणते सायली. तो वाजला की झोपेन मी असं म्हणते सायली. ओके मी तोपर्यंत बसतो इथे असं म्हणतो. तर तो म्हणतो मला सायलीपासून खूप सावध राहायला पाहिजे, ती तिच्या डोळ्याने लगेच काही पकडू शकते असं म्हणतो अर्जुन. बरं झालं
ते पत्र मी अश्विनकडे देऊन टाकलं, नाहीतर आता मोठा प्रॉब्लेम झाला असता असं म्हणतो अर्जुन. तर आता रात्रीचीच वेळ असते. तर आता प्रियाला दाखवलंय, तर ती आता विचार करत असते माझं पत्र कल्पीपर्यंत पोचलं असेल ना असं म्हणत असते प्रिया. ती बाई पण दिसत नाही असं म्हणते प्रिया, नाहीतर तिला तरी विचारलं असतं कुठे गेले कुणास ठाऊक असं म्हणते प्रिया. तर आता तेवढ्यातच ताई ताई असं म्हणते आता प्रिया, कारण ती बाई आलेली असते समोर. ताई कधीपासून अगं तुझीच वाट बघत होते ताई, माझं पत्र सुभेदारांकडे पोचलं नाही का अजून असं म्हणते प्रिया. पोचलं की दुपारीच पोचलं असं पोस्टमन म्हणत होता असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तर आता प्रिया म्हणते पत्र दुपारीच मिळालं असेल तर कल्पी अजून आली कशी नाही असं म्हणते प्रिया. काय झालं असेल असं म्हणते प्रिया. तर आता इथे अश्विनला दाखवलंय. अश्विन विचार करत बसलेला असतो, तर तो खूप दुःखी असतो. तर त्याला आठवतं कसं प्रियासोबत त्याने गोड क्षण घालवलेले असतात, किती जवळ गेलेले असतात, ते सगळं त्याला आठवतं. प्रिया तन्वी नाही, बाबली लोखंडे आहे असं म्हटलेली ना सायली. हो उडवला तुमचा पैसा, मला पाहिजे होती तुमची अमाप दौलत असं म्हटलेली ना प्रिया. हे सगळं आठवतं त्याला आणि ते पत्र घेऊन त्याला खूप वाईट वाटत असतं. तो खूप रडत सुद्धा असतो. प्रिया तू माझ्या आयुष्यात येऊन आता माझा सत्यानाश केला असतो. आता मी तुला तुझ्या बाळाचा कारण पुढे करून माझ्यापर्यंत किंवा माझ्या घरच्यांपर्यंत पोचू देणार नाही असं म्हणतो अश्विन. तर आता तो लेटर अश्विन जाळण्यासाठी लायटर बाहेर काढतो आणि तो त्या लेटरला पेटवतो. ते लेटर आता जळतं बघा प्रेक्षक हो. खरंच अश्विन ही तर गोष्ट चांगली करतोय खरंच प्रेक्षक हो. इतक्या वर्षांनी डोळे उघडले मात्र बरोबर उघडले ह्याचे. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे सायली अर्जुन निघत असतात देवीच्या दर्शनासाठी. सायली नीट लक्षात ठेवायचं, उन्हामध्ये अजिबात फिरायचं नाही कळलं असं म्हणते कल्पना. आणि जर का पायऱ्या चढताना त्रास झाला ना तर थांबत थांबत चढ असं म्हणते कल्पना. आणि पाणी पित राहा आणि डोक्यावर छत्री धरच असं म्हणते अस्मिता. हो असं म्हणते सायली. खाण्यापिण्याचं दिलंस ना असं म्हणतो प्रताप कल्पनाला. तिला बाहेरचं तू काही खाऊ देणार नाहीस असं म्हणतो प्रताप. हो सगळे डबे भरले, सगळं सामान ठेवलंय सुद्धा गाडीमध्ये असं म्हणते कल्पना. सायली देवीचं दर्शन घ्या आणि सुखरूप परत या असं म्हणते कल्पना. आम्ही सावकाश जाऊ आणि सुखरूप परत येऊ असं म्हणते सायली. पण एवढ्यात तरी आम्हाला निघता येईल असं वाटत नाही मला असं म्हणते सायली, कारण तुमच्या मुलाचा नटापटा अजून संपत नाही अजून असं म्हणते सायली. अर्जुन कुठे आहे, इतका का वेळ लागतोय त्याला असं म्हणते अस्मिता. तर आता सायली म्हणते काल रात्री मी सांगितलं होतं जे काय सामान घ्यायचं आहे ते आता घ्या, बॅग मध्ये आता भरा, पण आता बॅग काढून बसलेत आणि देव जाणे काय काय सामान ठेवतायत. एका दिवसासाठी किती सामान घेणार आहेत काय माहित असं म्हणते सायली. तर तेवढ्यातच अर्जुन आता 2 बॅग घेऊन येतो. अरे देवा असं म्हणते सायली. सगळ्या म्हणतात काय हे अर्जुन, अरे काय असं म्हणतो प्रताप. एका दिवसासाठी जाताय तुम्ही असं म्हणतो प्रताप, एवढं सामान. अर्जुन तुम्ही का 8-10 दिवसांसाठी जात नाही आज रात्री परत येणार आहात असं म्हणते कल्पना. माझ्या बायकोला लागेल ना सगळं सामान पण असं म्हणतो अर्जुन. माझ्या बायकोला ऊन नको लागायला म्हणून छत्री घेतली आहे, आणि जर तिला कारमध्ये वॉमिटिंग सगळं झालं तर लिंबू पाणी पण आहे, आणि मग पाणी तहान लागली तर पाणी पण आहे, आणि अजून का हवं असेल तर ज्यूस पण ठेवलेत मी यामध्ये, आणि स्नॅक्स पण घेतलेत. आणि माझी बायको कशी चहा पाहिजे असतो ना हिला, म्हणून तिला बाहेरचं खायचं अलाउड नाही म्हणून चहा पण घेतलाय असं म्हणतो तो. मी चहा पण बनवेल हिच्यासाठी असं म्हणतो तो. आला पण घेतलाय मी असं म्हणतो तो. आणि एक्स्ट्रा चप्पल पण घेतली आहे. चप्पल जर मंदिरमध्ये जाताना तुटली तर अणवाणी चालायला नको ना म्हणून असं म्हणतो अर्जुन. त्रास होईल पायाला. सनस्क्रीन घेतलंय आणि थंडी वाजली तर शॉल पण घेतलंय आणि सगळं सामान आहे असं म्हणतो अर्जुन. वा वा असं म्हणतो प्रताप. काय राहिले का अजून असं म्हणतो अर्जुन. अहो एखादी पिशवी पण घेतली आहे ना जास्तीची असं म्हणते सायली. ती राहिली पण का असं म्हणतो अर्जुन. मी पण त्या पिशवीमध्येच बसून आले असते असं म्हणते सायली. बायको असं म्हणतो अर्जुन. अर्जुन असं म्हणते अस्मिता. तू अख्खा मॉल पॅक केलास असं म्हणते आता अस्मिता. काय बोलायचं ते बोला, पण माझी बायको आणि माझं बाळ कम्फर्ट मध्ये राहायला पाहिजेत असं म्हणतो अर्जुन. अर्जुन काय बोलणार नाही आम्ही तुला, उलट मला तुझं कौतुकच वाटते असं म्हणते कल्पना. बायकोची अशीच काळजी घेत राहा असं म्हणते कल्पना. बघा माझ्याकडून शिकलाय सगळं असं म्हणतो प्रताप. हो असं म्हणते कल्पना. उलट तुम्ही शिकायच्यापासून असं म्हणते आता कल्पना. बरं मम्मा डॅडा मी निघू आता, ऊन तापण्याआधी मंदिरात आम्हाला पोचायला हवं ना, बायकोला त्रास होईल नाहीतर उगाच असं म्हणतो अर्जुन. एक प्रॉब्लेम झालाय असं म्हणते अस्मिता. पूर्ण आजीने विचारलं तर तन्वी कुठे आहे, तर मग काय सांगायचं तिला असं म्हणते अस्मिता. पूर्ण आजीना सांगा की तन्वी तिच्या आईकडे गेले, म्हणजे प्रतिमा त्यांकडे गेले असं म्हणते सायली. आणि शेवटी कुलदेवतेच्या दर्शनाला जाणं म्हणजे आईला भेटायला गेल्यासारखंच आहे ना असं म्हणते सायली. अगदी बरोबर आहे असं म्हणते कल्पना. अर्जुन सांभाळून जा आणि नीट चालव गाडी, तिला नीट सांभाळ, हिसके बसायला नको आहे. 10च्या स्पीड मध्ये चालवतो गाडी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तो सगळं सामान ठेवतो गाडीमध्ये. तर आता गाडी चालवत घेऊन जातो तो सायलीला. तर आता ते येऊन पोचलेले असतात अर्जुन आणि सायली. तर आता सायली बाहेर येते कारमधून. तर अर्जुन सुद्धा आलेला असतो. तर सायली बघत असते सिनरीकडे आणि अर्जुन मात्र सगळं सामान बाहेर काढत असतो. तर सायली चालत चालत जात असते. तर तिला काहीतरी आठवल्यासारखं होत असतं. बाबा लवकर या, मला मंदिरला जायचं असं म्हणून त्याला आता छोटी तन्वी दिसायला लागते सायलीला. आई ये असं म्हणत असते ना तन्वी. तर आता रविराज आणि प्रतिमाच्या पाठीमागून जायचं दिसलेलं असतं. तर आता सायली चालत चालत त्या दिशेने जात असते आणि अर्जुन मात्र छत्री वगैरे सगळी काढून घेत असतो गाडीतून. तर आता तो शोधत असतो सायली कुठे गेली म्हणून. थांब थांब असं म्हणतो अर्जुन. तर आता तो घेऊन येतो छत्री सायलीसाठी. सायली मात्र बघत असते. तर तिला आठवतं पेरू पेरू असं म्हणत असते ना तन्वी. आई मला पेरू पाहिजे तसं म्हणत असते ना तन्वी. तर ते तिला आठवतं आणि फ्लॅशबॅक मध्ये दिसत असतं सगळं. तर सायलीला खूप छान वाटत असतं हे सगळं बघून.
तर कसं पेरू खात असते तन्वी हे सगळं तिला दिसत असतं फ्लॅशबॅक मधून. आई माझ्याकडे दे, मी धरते असं म्हटले असते ना तन्वी. मी धरते दे ना म्हणून होत असते तन्वी दाखवलंय. आजी अजून मला भंडारा द्या ना असं म्हटलेली असते ना तन्वी. हे सगळं आता तिला आठवतं. तर तिला आठवतं कसं मुकेश आईस्क्रीम म्हणून असतं, तिथे गेलेले असतात तिघ जणींनी आईस्क्रीम मागितलेले असते तन्वीने आणि ते खात असतात. हे सगळं तिला आठवायला लागतं आणि ती खात असते. हे सगळं तिला आठवायला लागतं. बायको थांब असं म्हणतो अर्जुन. इथे काय आलीस तू असं म्हणतो तो. तर आता छत्री ओपन करतो तो. मग मला कळलं ना की तुला ऊन लागला तर माझा खून करेल ते असं म्हणतो अर्जुन. तर सायली विचार करायला लागते खूप काय काय. डॅडना मेसेज करतो मी, आपण पोचलोय ते असं म्हणतो अर्जुन. आंब्याचं झोवाड होतं इथे असं म्हणते सायली. आता कुठे दिसत नाही असं म्हणते सायली. दाट झाडी पण होती, झाडीखाली तिथे मावशी बसायची असं म्हणते सायली, पूजेची ताटं घेऊन. आणि ते खडमीठ लावलेला पेरू पण विकायचे असं म्हणते सायली. भक्तांच्या चपल्या पण सांभाळायच्या असं म्हणते सायली. तर अजून बघत असतो सगळं. असं दुकान वगैरे नव्हतं त्यांचं, तिथेच बसायचं ते असं म्हणते सायली. तर आता ती येते खरंच बाई, खूप म्हातारी झालेली असते ती. तर आता तो मुलगा आलेला असतो तिचा नातू. तर आता ती परत घालते ती चटई. तर त्या बघा असं म्हणते सायली. तर आता अर्जुनला पण धक्का बसतोय काय म्हणून. त्याच मावशी असं म्हणते तर सायली. त्याच आहेत का, वय झालं आता त्यांचं पण असं म्हणते सायली. तू ह्यांना कधी बघितलं असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला काय सांगायलाच येत नाही. तर आता माहिती समजतो बघा रिकॅपमध्ये काय ते. तर आता रिकॅपमध्ये पूर्णाजीला दाखवलंय. तर आता कल्पनाचा फोन वाजतोय ग असं म्हणून फोन आलेला असतो आता कल्पनाला. तर आता पूर्णाजीने घेतलेला असतो तो फोन. मी प्रिया बोलतेय, तुझी तन्वी ग आजी मी गरोदर आहे असं म्हटलेली असते प्रिया. तर ते ऐकून आता चक्करून पडलेले असतात पूर्णाजी. तर आता इथे प्रताप तिथे थांबलेला असतो. तर त्याच्या हातातून पण फोन पडतो कारण तो कोणासोबत तरी बोलत असतो. तर तेवढ्यातच तिथून कल्पना आणि विमल पण येतात आणि ते बघतात की पूर्णाजी तर चक्करून पडल्यात. पूर्णाई असं म्हणतो प्रताप. तर आता इथे सायली आणि अर्जुनला दाखवलंय. तर आता मी घेते असं म्हणते तर सायली. तर आता ते दोघेही भांडत असतात की कोण घेणार देवाचा आहेर म्हणून. मला द्या, मला पकडायचं असं म्हणते ती. तू लहान असताना या मंदिरला यायचीस का ग असं म्हणते ती. एक छोटी पोर तुझ्यासारखीच तुझ्या आईबाबांकडे हट्टत राहायची असं म्हणते ती बाई. तिला पण तुझ्यासारखा भंडारा उधळायला भारी आवडायचं असं म्हणते ती आजी. कोण असेल ती लहान मुलगी असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.